नमस्कार. यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आमचं संविधान आमचा अभिमान, आमचं संविधान आमचा अभिमान. जांभूळ ग्रामपंचायतमध्ये संविधानाचाच नारा. कल्याण तालुक्यात संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा. पंचायत राज मंत्रालय भारत सरकार यांच्या निर्देशानुसार 26 नोव्हेंबर हा दिवस देशभरात संविधान दिवस म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. कॉन्स्टिट्यूशन कन्व्हेंट यानुसार तालुक्यातील सगळ्या ग्रामपंचायती, पंचायत समिती, इतर शासकीय निमशासकीय कार्यालयात भारतीय संविधानाप्रती आपली कटिबद्धता व्यक्त करण्यासाठी आणि त्याचे महत्त्व अधोरेखित या अभियानाचे आयोजन करण्यात आलं होतं. असे असले तरी तालुक्यातील जांभूळ ग्रामपंचायत हद्दीत प्रभात फेरी काढून गल्लोगल्ली संविधान दिवसाच्या घोषणा देऊन वातावरण निर्मिती करण्यात आली. यामध्ये शालेय विद्यार्थ्यांसह ग्रामस्थ देखील मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. प्रथम सरपंच परीक्षित पिसाळ यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून संविधान दिवसाची सुरुवात केली. यानंतर जिल्हा परिषद शाळा जांभूळच्या विद्यार्थ्यांनी संपूर्ण गावातून प्रभात फेरी काढून संविधान दिनाच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या घोषणा दिल्या. यानंतर सर्वांनी गावातील संविधान चौकात एकत्रित येऊन संविधानाच्या उद्देशिकेचे सामुदायिक वाचन केलं. यानंतर ग्रामपंचायतीच्या सभागृहात ग्रामस्थांनी महिलांच्या उपस्थितीत कॉन्स्टिट्यूशन कनेक्ट या देशव्यापी अभियाने लाईव्ह ऑनलाईन प्रक्षेपण पाहिलं. यावेळी सरपंच परीक्षित पिसाळ, उपसरपंच अक्षय सावंत, सदस्या रेखा गायकवाड, ग्रामपंचायत अधिकारी अश्विनी यशवंतराव, माजी सरपंच अर्चना राणे, CRP दीपाली तुपे, जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक कोमल सिंग सोळंके, शिक्षिका सुनीता फुलसुंदे, शालेय विद्यार्थी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजित केल्याचे ग्रामपंचायत अधिकारी अश्विनी यशवंतराव व उपसरपंच अक्षय सावंत यांनी सांगितलं. यस न्यूज महाराष्ट्रासाठी संजय कांबळे, सहसंपादक. मी जांभूळगावचे उपसरपंच अक्षय सावंत. आज आम्ही संविधान दिवस साजरा करण्यासाठी जमलेलो आहोत इथे आणि सर्व देशभरात उत्साहाने संविधान दिवस साजरा होत आहे आणि आमच्या ग्रामस्थांनी पण खूप प्रतिसाद चांगला दिला. त्यामुळे आम्ही सगळे जमलो आणि इथे संविधान दिवस चांगल्या प्रकारे साजरा केला. मी शाळेने स्पर्धा घेतल्या, निबंध स्पर्धा वगैरे, गावामध्ये रॅली काढली, महिला मंडळांनी सहभाग दाखवला आणि उद्देशिका वाचन केलं, ऑनलाईन हे दाखवली, पिक्चर दाखवला संविधान दिन साजरा केल्याबाबतचा आणि रॅली वगैरे काढली गावामध्ये. महिलांच्या सक्षमीकरणाबद्दल सांगितलं गेलं, महिलांना अन्याय अत्याचार याबद्दल माहिती दिली. छान होता. शाळेतला, मुलांचा, महिलांचा अतिशय खूप छान सहभाग होता.